दरड कोसळल्यानं कोकण रेल्वेला मोठा फटका बसलाय। खेड आणि विन्हेरे दिवाणखवटी या परिसरामध्ये दरड कोसळलेली आहे आणि त्यामुळे कोकण रेल्वे ठप्प झालेली आहे। अनेक ट्रेन 7 ते 8 तासांपासून रखडलेल्या आहेत। माणगाव रेल्वे स्थानकामध्ये दुरांतो निजामुद्दीन एर्नाकुलम एक्सप्रेस ही गाडी 4 तासांपासून खोळंबलेली आहे। तर दरड कोसळलेली आहे त्यामुळे कोकण रेल्वेला एक मोठा फटका बसलेला आहे। खेड आणि विन्हेरे दिवाणखवटी परिसरामध्ये दरड कोसळलेली आहे त्यामुळे कोकण रेल्वे सध्या ठप्प झालेली आहे। अमोल मोरे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। अमोल, सध्याची काय स्थिती आहे रेल्वे वाहतुकीची? अमोल, आता मी चिपळूण रेल्वे स्थानकामध्ये आहे। साधारणपणे 13 तास होतील आता। ही कोचुवेली एक्सप्रेस आहे जी सध्या चिपळूण स्थानकामध्ये 12 तास झाले त्या गाडीला। ही गाडी याच ठिकाणी उभी आहे। आता प्रवाशांना अशी सूचना केली आहे की तुम्हाला पनवेलकडे जाण्यासाठी काही एसटी बसेस ज्या आहेत त्या अवेलेबल केलेल्या आहेत, पण एसटी बसेसची संख्या आणि प्रवाशांची संख्या त्यामुळे हा ताळमेळ राखणं खूप अवघड जाणार आहे। काही प्रवासी आहेत जे 12 तासापासून या ठिकाणी अडकले होते। 12 तास कधीपासून अडकला आहात? काय परिस्थिती नेमकी ओढवली तुमच्यावरती आता? आम्ही 6:30 वाजल्यापासून इथेच चिपळूण स्टेशनला आहोत कधीपासून, आणि अजूनपर्यंत आम्हाला काही न्यूज फक्त 4 तास लेट गाडी एवढंच फक्त आम्हाला सांगण्यात आलं होतं। रात्रभर झाला, अजून काही अनाउन्समेंट नव्हती। आता थोड्या अर्ध्या तासापूर्वी आम्हाला एक अनाउन्समेंट आली की तुम्हाला पनवेलपर्यंत जायसाठी एसटी बस सोडल्यात, पण एसटी बस किती आहेत काय आहे ते कोणालाच माहिती नाही। प्रत्येक डब्यात मिनिमम नाही म्हटले तरी 100 माणसं आहेत ज्यांना मुंबईला जायचं आहे। बाकीची जी लांब जाण्या पल्ल्याची माणसं आहेत ती तर वेगळीच आहेत। रात्री खाणं पिणं याची व्यवस्था, खाण्यापिण्याची काही व्यवस्था केली नाही रेल्वेकडून। फक्त सांगतायत काय गाडी 2 तासाने जाणार, 2 तासाने जाणार, असं करून करून आज सकाळपर्यंत आम्हाला असं रखडवलं इथे। आणि सकाळी सुद्धा त्यांनी काहीच व्यवस्था केली नाही अजून पर्यंत इथे। ना खाण्याची, ते ट्रेनमध्ये व्यवस्थित पाणी पण नाही, व्यवस्थित वॉशरूम नाही, काय नाही। रात्री पेंट्री 10 वाजता बंद झाली। 10 वाजता पेंट्री बंद झाली। 10च्या नंतर आम्हाला काहीच खाण्यासाठी उपलब्ध नव्हतं। इथले चिपळूणचे जे वडापाव वगैरे जे होते ते खाऊनच आम्ही रात्रभर होतो। अजून एका प्रवाशाशी बोलणार आहे। कुठून कुठपर्यंतचा प्रवास चालू आहे आता? आमचा रत्नागिरी ते पनवेल वसईपर्यंत होता। काल आम्ही 11 वाजता घरी पोहोचलो असतो, पण अजून पण आम्ही चिपळूणमध्येच अडकून पडलेलो आहे। ना संडासमध्ये पाणी आहे, ना रेल्वेवाला काहीच सांगत नाहीत। आम्ही बोललो आता निघू, आता निघू, आता निघू। आता आज मंडे वर्किंग डे आमचा, कामावर तर मग खूप प्रॉब्लेम होणार, तर आम्ही 3 दिवस तिथेच आहे गावी। तर अमोल, ही संपूर्ण परिस्थिती आहे कोकण रेल्वे मार्गावरची। अनेक गाड्या, साधारणपणे 12 गाड्या ह्या डायव्हर्ट करण्यात आल्या इतर मार्गांनी, तर 9 गाड्या साधारणपणे या पूर्णपणे कॅन्सल केलेल्या आहेत। आणि अशा बऱ्याचशा गाड्या आहेत ज्या स्थानकांमध्ये उभ्या आहेत, ज्या पुढे किंवा पाठीमागे मूव्ह होणं त्यांना इम्पॉसिबल आहे। आणि त्यामुळे एकंदरीत प्रवाशांचे काय हाल झालेले आहेत हे कळू शकतं। आणि आत्ताही रेल्वेकडून असं सांगितलं जातं की साधारणपणे 8 वाजेपर्यंत रेल्वे सेवा सुरळीत होईल, पण त्याबाबत मात्र सध्याच्या घडीला तरी शंका वाटते। अमोल, निश्चित अपडेट तुमच्याकडून घेत राहू अमोल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणा झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन शुद्ध तुझं होई मन शुद्ध